नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण आर्थिक भूगोलातील जपानमधील स्वयंचलित वाहन उद्योग यावरती प्रकाश टाकणार आहोत. स्वयंचलित वाहन उद्योग हा जगातील वेगाने विकसित झालेला उद्योग आहे. याची दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे, कारण आजच्या वेगवान युगामध्ये वाहनांची आवश्यकता झालेली आहे. नवनवीन शोधामुळे विकसित होणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे जागतिक बाजारपेठेत नवनवीन स्वयंचलित वाहने येत चाललेली आहेत आणि त्यांची मागणीही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे अशा उद्योगाचा उपयोग संपूर्ण जगामध्ये सर्वच सरकारे करत चाललेले आहेत. यामुळे स्वयंचलित वाहन उद्योगामध्ये प्रत्येक देश निर्मितीच्या भागामध्ये आपलं योगदान देत आहे. स्वयंचलित वाहन उद्योगात छोट्या प्रवासी गाड्या, जीप गाड्या, मोठ्या प्रवासी मोटारी, बसेस, मालवाहू मोटारी, 3 चाकी रिक्षा, दुचाकी वाहने, मग त्यामध्ये मोटरसायकली, स्कूटर, मोपेड, ट्रॅक्टर्स इत्यादीचा समावेश होतो. याच पद्धतीनं जहाजे, शिप, त्यानंतर विमाने, आगगाड्या यांचाही समावेश होत चाललेला आहे. वाहतुकीच्या साधनांची निर्मिती हा अवजड अभियांत्रिकी उद्योग आहे. त्यासाठी उच्च दर्जाच्या लोहपोलादाची आवश्यकता असते. या उद्योगामध्ये असंख्य लहान मोठ्या सुट्या भागांचे उत्पादनसुद्धा केले जाते. या सर्व भागांची जोडणी हा महत्त्वाचा घटक असतो. या उद्योगाचे स्थानिकीकरणाचे घटक जर पाहिले आपण तर त्यामध्ये प्रथमतः येते एक बाजारपेठ खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर दुसरा आहे वाहतुकीच्या सोयी, तिसरा आहे शक्ती साधने, चौथा आहे भांडवल, पाचवा आहे शासकीय धोरण. जर एखाद्या उद्योगातून उत्पादित होणारा जो काही माल आहे किंवा स्वयंचलित वाहने आहेत, या वाहनांना जागतिक स्तरावर किंवा देशातील इतर बाजारपेठामध्ये मागणी असेल किंवा बाजारपेठा उपलब्ध असतील तरच हा उद्योग विकसित होऊ शकतो. त्यामुळे बाजारपेठ हे खूप महत्त्वाचं असं एक घटक आहे जे या उद्योगावर प्रभाव टाकते. त्यानंतर वाहतुकीच्या सोयी, कच्चा माल उद्योगधंद्यापर्यंत आणणे आणि उद्योगधंद्यातून जो काही उत्पादित केलेला माल आहे तो बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक रस्तेमार्ग, जलमार्ग यांची सुविधा असावी लागते. त्यामुळे ह्या सुविधा विकसित झाल्याशिवाय वाहन उद्योग विकसित होऊ शकत नाही. त्यानंतर आहे शक्ती साधने. या उद्योगासाठी वीज असेल, पेट्रोल असेल या किंवा इतर शक्ती साधने आहेत, दगडी कोळसा असेल, यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्या ठिकाणी शक्ती साधनांची उपलब्धता अधिक आहे अशा भागामध्ये हे उद्योग स्थापन होतात. त्यानंतर आहे भांडवल हा खूप महत्त्वाचा घटक आहे, का तर या उद्योगामध्ये खूप पैशांची गरज लागते. कच्चा माल असेल किंवा उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी पहिल्यांदा बिल्डिंग स्थापन करावी लागते. त्यानंतर कच्चा माल आणावा लागतो, मजुरांना मजुरी द्यावी लागते. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन खर्च असेल, या सर्वांवरती मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज आपल्याला लागते. त्यामुळे हे भांडवल एकतर खाजगी पद्धतीनं, सहकारी पद्धतीनं किंवा सरकारी तत्वावर आपल्याला उपलब्ध करून घ्यावे लागते. भांडवल उपलब्ध असेल तर हा उद्योग आपण मोठ्या प्रमाणात विकसित करू शकतो. त्यानंतर आहे शासकीय धोरणं. शासकीय धोरणं जर चांगली असतील, पूरक असतील, अनुकूल असतील तर हा उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होतो आहे. आणि त्याच पद्धतीने संपूर्ण जगामध्ये उद्योगधंद्याचा विकास पाहता सर्वच देशांनी शासकीय धोरणं ही अनुकूल पद्धतीनं तयार केलेली आहेत. आता आपण जपान येथील स्वयंचलित वाहन उद्योग पाहणार आहोत. जपानमधील स्वयंचलित वाहन उद्योग हा अतिमहत्त्वाचा उद्योग आहे. या देशामध्ये स्वयंचलित वाहन उद्योगाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. आज वाहने उत्पादनात विचार केला तर संयुक्त संस्थान चीन या 2 देशांनंतर तिसरा क्रमांक जपान या देशाचा लागतो. जागतिक स्तरावरील एकूण वाहनांच्या उत्पादनापैकी 14% उत्पादन एकट्या जपानमधून होते. जपानमध्ये सध्या
9.9 दशलक्ष स्वयंचलित वाहने निर्माण होतात प्रत्येक वर्षी. जपानच्या स्वयंचलित वाहन उद्योगाचा जर इतिहास पाहिला तर 1910ला सुरुवात झालेली आहे. पहिला कारखाना तयार झाला तो जायबस्तू या कंपनीने तयार केला की ज्यामधून ट्रक आणि व्हॅन निर्मिती केली जायची. यामधूनच पुढे फियाट, इसुझू, निसान, ऑस्टिन या गाड्यांची सुद्धा निर्मिती याच देशातून होऊ लागली. तसं पाहिलं तर पहिल्या महायुद्धानंतर म्हणजेच 1945 नंतर या उद्योगाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. यामध्ये जगातील सर्वात जास्त आणि तंत्रज्ञानाचा वापर होणाऱ्या स्वयंचलित वाहनांची निर्मिती केली जाते. जसं की यामध्ये टोयोटा असेल, होंडा असेल, सुझुकी आहे, माझदा आहे, कावासाकी आहे, यामा आहे इत्यादी गाड्या तयार केल्या जातात आणि त्यांचे स्पेअर पार्टसुद्धा तयार केले जातात. याचबरोबर विचार केला तर युरोपियन कंपन्यांशी त्यांनी टाईप करून फियाट, इसुझू, ऑस्टिन इत्यादी गाड्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळं जपान हा या उद्योगामध्ये अतिशय प्रगतशील असा देश आहे. स्वयंचलित वाहन उद्योगाचे स्थानिकीकरण आणि त्याच्या विकासाची कारणे हे जपानमधील आपण पाहणार आहोत. जपानमध्ये स्वयंचलित वाहन उद्योगाचे स्थानिकीकरण व विकास होण्याची कारणं अनेक आहेत. त्यामध्ये एक, जपानमध्ये जलविद्युतचा खूप विकास झालेला आहे आणि त्यामुळे स्वस्त प्रमाणात किंवा स्वस्त ऊर्जा उपलब्ध होते. 2, जपानमध्ये स्वस्त, कार्यक्षम व कुशल मजूर उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणात काय आहे, मजुरांची इथं उपलब्धता आपल्याला पाहायला मिळते. या देशात रस्त्यांचा विकास अधिक मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणजेच काय, रस्ते विकास किंवा रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे. त्यानंतर जपानचा समुद्रकिनारा हा दंतूर असल्याने बंदराचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे आयात निर्यात यामध्ये सुलभता आलेली आहे आणि या बंदरांचाच अंतर्गत विविध शहरांशी आणि या उद्योगांशीच काय झालेले आहे, कनेक्टिव्हिटी वाढवण्यात आलेली आहे. देशातील लोकांचे जीवनमान उच्च असल्याने वाहनांना मोठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध आहे. याशिवाय जगातील इतर देशातून वाहनांना मागणी असल्यामुळे वाहनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्थान आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे उद्योगांचा विकास झालेला आहे. देशात तांत्रिक ज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळे वाहनामध्ये नवनवीन तंत्राचा आणि शोधाचा उपयोग केला जातो. देशात वाहनांसाठी लागणाऱ्या सुटाभागांचे स्पेअर पार्ट्सचे उत्पादन करणारे सुद्धा अनेक कारखाने असल्यामुळे वाहनांसाठी लागणाऱ्या साहित्याचा सुलभतेने पुरवठा होतो. त्यामुळे उद्योग विकसित होऊ शकलेले आहे. याचबरोबर जपान सरकारने स्वयंचलित वाहन उद्योगाला उत्तेजन दिले असून त्याला संरक्षण सुद्धा दिलेले आहे. अशा विविध घटकांचा येथील उद्योगावरती काय झालेला आहे, परिणाम झालेला आहे. त्यामुळं हे उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकलेले आहेत. जपानमधील वाहन उद्योगाचे वितरण. जपानमधील होन्शू बेटावर स्वयंचलित वाहन उद्योगाचे स्थानिकीकरण झालेले आहे. या बेटावरील खालील 2 क्षेत्रे या उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. त्यामध्ये एक आहे नागोया आणि दुसरा आहे टोकियो याकोहामा. विविध कंपन्या आहेत ज्या जसं आपण इथं पाहतो आहे. टोयोटा आहे, होंडा आहे, निसान आहे, सुबारू आहे, सुझुकी आहे. अशा विविध कंपन्यांच्या गाड्यांची निर्मिती, वाहनांची निर्मिती या 2 केंद्रामधून होत असते. ही 2 केंद्रे, त्यामध्ये एक क्रमांकाचं आहे ते म्हणजे नागोया. हे मध्य होन्शूच्या दक्षिण भागातील स्वयंचलित वाहन उद्योगाचे एक मोठे आणि महत्त्वाचे केंद्र आहे. नागोया हे बंदर असल्याने तेथे आयात निर्यातीची सुलभता आहे. नागोयाच्या आसपास जलविद्युतचा विकास झाल्याने या केंद्रास ऊर्जेची सुलभतेने गरज भागवली जाते. या केंद्राच्या आसपास
वाहने तयार करण्यास लागणारे सुटे भागसुद्धा तयार केले जातात. असे अनेक लहान मोठे काय आहेत, कारखाने आहेत. यामुळे येथे वाहन उद्योगास सर्वप्रथम सुरुवात झाली आहे. याचबरोबर या ठिकाणी खूप मजुरांचा पुरवठाही, कुशल अशा मजुरांचा पुरवठाही होत असतो. यामुळे काय आलेलं आहे, या उद्योगांचा विकास या ठिकाणी झालेला आहे. यानंतर दुसरा जे केंद्र आहे ते म्हणजे आहे टोकियो याकोहामा. जपानमधील टोकियो याकोहामा ही देखील स्वयंचलित वाहन उद्योगाची महत्त्वाची केंद्रे आहेत. या ठिकाणी होन्शूच्या पूर्व भागात जे काही बंदरं आहेत त्या बंदरांमधून आयात निर्यात मोठ्या प्रमाणात आणि सुलभतेने होत असते. जलविद्युत असेल, सुट्या भागाचा सुलभतेने होणारा पुरवठा असेल, कार्यक्षम आणि कुशल मजूर, उत्तम संघटन इत्यादी कारणामुळे टोकियो याकोहामा येथे या उद्योगाचे स्थानिकीकरण झालेले आहे. आणि त्यामुळं या स्वयंचलित वाहन उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात जपाननं अशी गरुडझेप घेतलेली आहे. वाहनांच्या उत्पादनाचा जर विचार केला तर जपानमध्ये वरील 2 क्षेत्रामध्ये वाहन निर्मिती करणाऱ्या लहान मोठ्या बऱ्याच कंपन्या आहेत की ज्यामध्ये टोयोटो आहे, निसान आहे, डॅटसन आहे. या कंपन्या मोठ्या आहेत. यापैकी टोयोटो आणि निसान या 2 कंपन्या मोठ्या असून या कंपन्यांमार्फत देशाच्या 50% वाहनाचे उत्पादन होते. म्हणजे टोयोटो आणि निसान या 2 कंपन्यांमार्फतच जपानमधील जे काही एकूण उत्पादन होते त्यापैकी 50% उत्पादन या 2 कंपन्यांमधून होतं. जर विचार केला उत्पादनाच्या बाबतीतला तर 1988 साली या जपानमधून प्रवासी वाहने, मालवाहतूक ट्रक इत्यादींचं उत्पादनाचा विचार केला तर एकूण वाहने एका वर्षाला 9,000 वाहने निर्माण होत होती 1988 साली. आणि आजचा जर दर बघितला 2020 सालचा तर प्रत्येक वर्षी 9.9 दशलक्ष स्वयंचलित वाहने निर्माण केली जातात. 9.9 दशलक्ष स्वयंचलित वाहने निर्माण केली जातात. जे आपल्याला 1 क्रमांकावर आहे संयुक्त संस्थाने, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन हा देश आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर आहे जपान. तर अशा या जपानमधून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित वाहनांची निर्मिती केली जाते. जे काही उत्पादनं आहे त्या उत्पादन एकतर अमेरिका, त्यानंतर इंडोनेशिया, थायलंड, तैवान, याचबरोबर भारत इत्यादी विविध जागतिक स्तरावरील बाजारपेठामध्ये पाठवले जातात आणि मोठ्या प्रमाणात इथून उत्पादन घेतलं जातं आणि उत्पन्नही मिळवलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण आज स्वयंचलित वाहन उद्योग, त्याच्या निर्मितीची, विकासाची कारणे, याचबरोबर उद्योगाची केंद्रे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. धन्यवाद.